काय म्हणता, रांगोळी काढायची आहे, पण कोणती काढावी हे सुचत नाही. तर त्यासाठी बघा, मी आणलेल्या या अगदी सुंदर आणि सोप्या 5 रांगोळ्या. नमस्कार, सर्वांचे मनःपूर्वक स्वागत. तर बघा, नेहमीप्रमाणेच मी घेऊन आली आहे सुंदर आणि सोप्या रांगोळ्या. आता पहिली जी रांगोळी आहे बघा, एक त्रिकोण काढून घेतलेला आहे मी आणि प्रत्येक त्रिकोणाची जी बाजू आहे ना, त्या बाजूवरती ते एक 4-4 पाकळ्यांचं फूल काढून घ्यायचं आहे आणि एका बाजूला छोटंसं पान काढायचं आहे बघा. आता तीनही बाजूला मी फुलं आणि पानं काढून घेतलेली आहेत. मध्ये जो कोन तयार झालेला आहे त्या कोनावरती एक तुऱ्याप्रमाणे गोलाकार काढून घ्यायचा आहे. त्याच्यावरती एक एक आडवी रेष दिलेली आहे बघा. आता फुलांमध्ये आपण थोडा थोडा रंग भरून घेणार आहोत. लाईट आणि डार्क असा गुलाबी रंग मी भरून घेतलेला आहे. बघा, दररोज आपण देवासमोर, तुळशीसमोर किंवा दरवाजासमोर रांगोळी काढत असतो. तर त्यासाठी ही रांगोळी अगदी पटकन होणारी आहे आणि अगदी सोपी आहे बघा आणि अगदी सुंदर दिसते. तुम्ही जरा ही रांगोळी देवासमोर, तुळशीसमोर, दरवाजासमोर काढली तर खूप छान दिसते बघा. आता जे पानं आहेत त्यामध्ये थोडा थोडा रंग भरून घ्यायचा आहे. बघा, तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर नक्की लाईक करा, एक सबस्क्राईब करा आणि तुम्हाला आवडत असल्यास नक्कीच छोटीशी रांगोळी दरवाजासमोर काढून बघा. बघा, आता जे आपण गोल करून घेतलेले आहेत ना तीनही बाजूला, त्यामध्येही रंग भरून घेतलेला आहे. आता मध्ये जी रिकामी जागा आहे त्रिकोणामध्ये, त्यामध्ये आपण एक छोटंसं फूल काढून घेणार आहोत. आता इथे मी पिवळ्या रंगाने लांब असे डॉट दिलेले आहेत बघा. मध्ये लाल रंगाचं एक डॉट देऊन घेतलेला आहे. छोटंसं फूल काढायचं आहे मधल्या बाजूला आणि वरती जे आपण आडव्या रेषा काढलेल्या आहेत तिथे लाल आणि पिवळ्या रंगाचे डॉट देऊन घेतलेले आहेत. आणि जो कोन तयार झालेला आहे बघा, तिथे जास्त रिकामी जागा दिसते, तर त्यासाठी 2-2 रेषा देऊन घेतलेल्या आहेत. जे फुलं काढलेले आहेत त्यावरती तुऱ्याप्रमाणे थोडेसे आकार काढून घेतले, त्यामुळे फुलं आणखी सुंदर दिसतात बघा. अगदी सोपी आहे ही रांगोळी. आता जे मध्ये आपण पिवळ्या रंगाने फूल काढलेलं आहे तिथे थोडंसं पानांचं लूक येण्यासाठी हिरव्या रंगाचे डॉट दिलेले आहेत. आता पुढची आणि 2 नंबरची रांगोळीसुद्धा सोपी आहे बघा. छोटीशी फुलांची ही रांगोळी आहे. 3-3 पाकळ्यांचं मी फूल तयार केलेलं आहे बघा. खालच्या बाजूला देठाप्रमाणे आकार हिरव्या रंगाने काढलेला आहे. काडीच्या मदतीने आतल्या बाजूला ती डॉट ओढून घ्यायची आहेत. ही सुद्धा रांगोळी अगदी सोपी आहे बघा, रोजची काढण्यासाठी आणि अगदी पटकन होऊन जाणारी आहे. आता जो मधला डॉट आहे तीच आपण सर्व डॉट वरच्या बाजूलाही ओढून घेणार आहोत. तर खाली आपण जी फांदी असते ना, तशी फांदीप्रमाणे एक आकार काढून घेणार आहोत बघा. वरती मी जे आपण डॉट काढलेले होते त्या वरच्या बाजूला वाढवलेले आहेत, त्यामुळे आणखी एक सुंदर लूक आलेला आहे बघा फुलांना. अगदी सोपी आहे बघा ही रांगोळी, पटकन होणारी आहे. अगदी 2-3 मिनटामध्ये काढून होते. मध्ये लाल रंगाचे डॉट दिलेले आहेत. आता खालच्या बाजूला आपण पानं काढून घेणार आहोत. पानांमध्ये रंग भरून घ्यायचा आहे. ही रांगोळी अगदी सोपी आहे बघा, कोणालाही काढता येईल, अगदी झटपट होणारी आहे. सकाळी आपल्याला वेळ नसतो, घाई गडबडीमध्ये रांगोळी काढायची असते, तर पटकन होणारी अशी ही रांगोळी आहे. आता ही रांगोळी तुम्ही तुळशीसमोर, देवघरासमोर किंवा दरवाजासमोरसुद्धा काढू शकता. अगदी पटकन होऊन जाते. खालच्या बाजूला थोडीशी रिकामी जागा दिसते, तिथे कळ्यासुद्धा काढून घेतलेल्या आहेत. वरती थोडा थोडा पिवळा रंग टाकून घेतला बघा. फायनल लूकसुद्धा रांगोळीचा अगदी सुंदर दिसतो आणि अगदी पटकन होऊन जाते बघा ही रांगोळी. तर मध्ये रिकामी जागा दिसते तिथे थोड्याशा कळ्या काढून घ्यायच्या आहेत आणि काडीच्या मदतीने थोडा आकार दिलेला आहे बघा कळ्यांना. बघा, फायनल लुकसुद्धा रांगोळीचा अगदी सुंदर आहे. आता पुढची आणि 3 नंबरची रांगोळीसुद्धा ह्या रांगोळीप्रमाणेच आहे, अगदी सोपी आहे बघा. फक्त रेषा मी मारून घेतलेल्या आहेत. आता आपण छोटी छोटी फुलं इथे काढणार आहोत. सफेद रंगाने रेषा मारलेल्या आहेत वरच्या बाजूला. बरोबर एका बिंदूतून आपण रेषा काढतो ना, त्याप्रमाणे रेषा मारून घ्यायच्या आहेत. वरती बघा मी गुलाबी रंगाने डॉट देऊन घेतलेले आहेत. तर ही तर रांगोळी अगदी सोपी आहे बघा, कोणालाही काढता येईल आणि अगदी झटपट होणारी आहे. खालच्या बाजूला एक देठाप्रमाणे आकार काढून घेतला आहे आणि एक फांदीप्रमाणे आकार केलेला आहे बघा खाली. तर जे आपण लाल डॉट दिलेले आहेत ते काडीच्या मदतीने वरच्या बाजूला ओढून घ्यायचे आहेत.
एक छोट्याशा फुलाप्रमाणे आकार द्यायचा आहे बघा. गोंडा असतो ना आपला, त्याप्रमाणे फुलाप्रमाणे आकार द्यायचा आहे. मध्ये थोडासा पिवळा रंग टाकून घेतलेला आहे. आता छोटे छोटे पानं काढणार आपण आहोत. सफेद रंगानेच काढायचे आहेत. डॉट द्यायचे आहेत बघा रेषांच्या बाजूला. सर्वच रेषांच्या बाजूला मी छोटे छोटे डॉट देऊन घेतलेले आहेत. आता खालच्या बाजूला आपण 2 मोरपीस काढणार आहोत बघा. जसं की फुलदाणी असते ना, फुलदाणीमध्ये फुलं ठेवलेली असतात, त्याप्रमाणे ही रांगोळी आहे. तर एक मोराच्या पिसाची फुलदाणी आहे असा एक लूक इथे मी या रांगोळीला दिलेला आहे. अगदी सोपी आहे बघा. 5 मिनटामध्ये ही रांगोळी काढून होते. थोडंसं मोराचं पीस काढलेले आहेत बघा खालच्या बाजूला. फायनल लुकसुद्धा तुम्ही बघू शकता रांगोळीचा. अगदी सुंदर आहे. आता पुढची जी रांगोळी आहे तीसुद्धा सोपी आहे बघा. आता इथे मी लक्ष्मीच्या पावलांची रांगोळी काढलेली आहे. तर उद्या गुरुवार आहे, त्यासाठी ही रांगोळी आहे बघा. एक फूल तयार करून घेतलेलं आहे. बोटाच्या मदतीनेच बोट फिरवूनच फूल काढायचं आहे. काही ड्रॉईंग वगैरे करत बसायची गरज नाही. काडीच्या मदतीने आतल्या बाजूला पाकळ्या ओढून घ्यायच्या आहेत बघा. थोडा थोडा लाल रंग मध्ये भरून घेतला. मध्ये एक पिवळ्या रंगाचा डॉट दिलेला आहे. आता एक वरच्या बाजूला आपण पान काढणार आहोत छोटंसं, आणि खालच्या बाजूने एक फांदीप्रमाणे आकार काढून घेणार आहोत बघा. एक फांदीप्रमाणे आकार मी खालच्या बाजूला फुलाच्या काढून घेतलेला आहे. वरच्या बाजूला एक पान काढलेलं आहे. आता जी फांदी काढलेली आहे तिला ही छोटी छोटी पानं काढून घ्यायची आहेत. मध्ये एक फूल काढलेलं आहे. काडीच्या मदतीने थोडंसं काडी फिरवूनच काढलेलं आहे बघा. आणि वरती आणखी पानं काढलेली आहेत. आता वरच्या बाजूला छोटे छोटे कमळ काढणार आहोत आपण. कमळाची फुलं असतात ना, जसं की लक्ष्मीला प्रिय असतं बघा कमळ. मी प्रत्येक रांगोळीमध्ये सांगत असते, आणि रांगोळीमध्ये कमळ काढलेलं खूप शुभ मानलं जातं. त्यासाठी छोटे छोटे कमळ वरती काढलेले आहेत. पानांमध्ये थोडा थोडा हिरवा रंग भरून घ्यायचा आहे. तर वरती ऑरेंज आणि पिवळा रंग थोडा थोडा देऊन घ्यायचा आहे बघा. कमळाचा एक आकार काढलेला आहे मी वरती, आणि एक कळी आणि कळीप्रमाणे सुद्धा आकार काढलेला आहे. आता इथे ऑरेंज आणि पिवळा रंग थोडा थोडा करून भरून घ्यायचा आहे. फूल काढलेलं आहे त्याला थोडासा आकार देऊन मध्ये लाल रंगाचा डॉट दिलेला आहे. तर पानामध्ये आपण हिरवा रंग भरून घेणार आहोत, आणि मध्ये ज्या शिरा आहेत त्या पिवळ्या रंगाने काढणार आहोत. आता मधल्या बाजूला आपण छोटी छोटी लक्ष्मीची पावलं काढणार आहोत. आता डॉट देऊनच काढायचे आहेत. वेगळे काही ड्रॉईंग वगैरे करत बसायची गरज नाही. छोटे छोटे डॉट मी देऊन घेतलेले आहेत, आणि वरतीचे बोटांचे डॉट आहेत ना ते दिलेले आहेत बघा छोटे छोटे. अगदी पटकन होणारे आहेत बघा ही लक्ष्मीची पावलं, आणि अगदी सोपी पद्धत आहे ही लक्ष्मीची पावलं काढण्याची. आता खालच्या बाजूला छोटीसं एक स्वस्तिक काढून घेतलेलं आहे. वरती रिकामी जागा दिसते तिथे सुद्धा आपण एक छोटंसं फूल काढून घेणार आहोत. त्यामुळे रिकामी जागा जास्त रांगोळीमध्ये दिसणार नाही, आणि रांगोळीला एक भरगच्चपणा येईल बघा. वरच्या बाजूला मी एक छोटंसं फूल काढून घेतलेलं आहे, आणि त्याला खालच्या बाजूला देठ काढून घेतलेला आहे. फायनल लुकसुद्धा रांगोळीचा तुम्ही बघू शकता. अगदी सुंदर आहे. पानांमध्ये थोड्या थोड्या रेषा मारून घेतलेल्या आहेत. आता त्या बाजूला थोडीशी रिकामी जागा दिसते, तर तिथेही एक तुऱ्याप्रमाणे आकार आणि कळ्या काढून घ्यायच्या आहेत. त्यामुळे आणखी एक सुंदर लुक येतो बघा रांगोळीला. बघा फायनल लुकसुद्धा रांगोळीचा अगदी सुंदर आहे. आता पुढची आणि शेवटची जी रांगोळी आहे ती उद्या गुरुवार आहे, तर दत्तगुरुचरणांची ही रांगोळी मी काढलेली आहे बघा. इथे दत्तगुरूंचे चरण काढलेले आहेत. थोडंसं येत नसेल तर थोडंसं ड्रॉईंग करून घ्यायचे आहे चॉकने, आणि मग वरती आपण काढायचे आहे बघा. तर त्यामुळे काय होतं, आकार एकदम व्यवस्थित येतात. तर जे बोटांचे डॉट आहेत ते देऊन घेतलेले आहेत. ही सुद्धा रांगोळी सोपी आहे बघा, आणि अगदी शुभ रांगोळी आहे बघा ही. उद्या जर गुरुवार आहे तर त्यासाठी तुम्ही तुळशीसमोर किंवा देवघरासमोर पाटावर काढून ही रांगोळी तुम्ही ठेवू शकता. जमिनीवर ही रांगोळी काढायची नाही बघा. आता मध्ये मी थोडासा स्किन कलरच भरलेला आहे, आणि दोन्ही पावलांवरती स्वस्तिक काढून घेतलेला आहे. सोप्या पद्धतीनेच ही सुद्धा रांगोळी दाखवलेली आहे बघा, आणि अगदी पटकनच होणारी आहे. तर दोन्ही बाजूला आपण लाल आणि पिवळ्या रंगाने रेषा मारून घेणार आहोत. जसं की आपण कुठलंही शुभचिन्ह काढल्यानंतर दोन्ही बाजूला 2-2 रेषा मारत असतो त्याप्रमाणे बघा. मी दोन्ही बाजूला रेषा मारून घेतलेल्या आहेत. आता आपण हिरव्या आणि सफेद रंगाने डॉट दिलेले आहेत बघा रेषांवरती. दोन्ही बाजूला सफेद आणि हिरव्या रंगाने डॉट
द्यायचे आहेत. तर खालच्या बाजूला आपण एक दिव्याप्रमाणे आकार काढून घेणार आहोत किंवा समईप्रमाणे एक आकार काढून घेणार आहोत. ही सुद्धा रांगोळी सोपी आहे बघा. सर्वच रांगोळ्या अगदी सोप्या आहेत आणि पटकन काढून होणाऱ्या आहेत बघा. तुम्हाला जर आवडत असतील तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि छोटीशी का होईना रांगोळी दरवाजासमोर रोज नक्की काढा. आणि काही माझ्या चुका असतील किंवा तुम्हाला माझ्या रांगोळ्या कशा वाटतात, तुम्हाला जी कोणती रांगोळी आवडत असेल ती नक्की दरवाजासमोर काढा. आणि मला तुम्ही कमेंट करून नक्की सांगू शकता की रांगोळ्यांमध्ये काही चुका असतील किंवा रांगोळ्या कशा वाटतात, कोणती रांगोळी तुम्हाला आवडली, एक कमेंट करून मला नक्की तुम्ही सांगू शकता. तुमच्या काही सूचना असतील रांगोळीबद्दल किंवा तुम्ही कुठल्या रांगोळ्या काढता त्या रांगोळ्यांचे फोटो जरी तुम्ही मला टाकले तरीसुद्धा मी नक्कीच त्याप्रमाणे रांगोळी काढून बघण्याचा प्रयत्न करेल. बघा आता मी ज्या आपण रेषा काढलेल्या आहेत तिथेसुद्धा डॉट काढून घेतलेले आहे.